नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही किचन रूममध्ये येते आणि मेथीची भाजी अगदी ती व्यवस्थित करायला घेते, कारण मेथीचे पराठे बनवायचे असतात। तेवढ्यात अद्वैत धावतच येतो। अद्वैत म्हणतो की तू काय करतेस, तुला सांगितलं की एकदा काम करायचं नाही, आराम करायचा, तरीसुद्धा तू किचन रूममध्ये का आलीस। तेव्हा आता रजनी आणि आबा तर तेथेच असतात। आता हे सर्व ते लांबून बघत असतात। तेव्हा आता कला म्हणते की रजनी मॅडम, अहो मेथीचे पराठे बनवायचे आहेत ना, म्हणून मला असं वाटलं की फक्त भाजी ही चिरून द्यावी। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू नाही, मी आहे ना काम करण्यासाठी, मी करतो। तेव्हा आता कला विचारते की अरे कशाला रजनी मॅडम, फक्त एकट्या काम करणार आहात का। तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की मी आहे ना, मी कधी म्हटलो की त्या एकट्या आहेत म्हणून। त्यावर आता रजनी म्हणते की राहून दे, मी सर्व करते। तर अद्वैत म्हणतो की नाही काकी, अगं मी करतो। तेव्हा आता आबांना हे सर्व बघून हसू येतं। आबा लगेच म्हणतात की आज काय आहे, सुप्रसिद्ध उद्योजक आहे तर ते आज किचन रूम मध्ये बायकोला मदत वाटतं। तेव्हा आता लगेच अद्वैत हसून म्हणतो की नाहीतर काय आबा, आणि तो आबांजवळ भाजी घेऊन आता ती भाजी निवडायला येतो आणि म्हणतो की त्या खरेला काही अक्कल नाही, आता कुठे ती चक्कर येऊन पडली होती आणि आता लगेच तिला स्वयंपाक करायचा आहे। 24 तास फक्त आणि फक्त काम काम करत असते। तेव्हा आता कलाला तर खूप हसू येत असते। तेव्हा रजनी तिला खुणावते, काय कला, अगं बघ अद्वैत काय करतोय, तुझी बाजू घेतोय आणि तुला काम करू नको असं म्हणतो। तर कलाला आता अगदी आनंद होत असतो। कला आता अद्वैतकडे अगदी रोमॅन्टिक होत बघतच असते आणि तेवढ्यात आता भाजी चिरता चिरता अद्वैत आता लगेच ओरडतो। तेव्हा कला धावतच येते आणि म्हणते की चांदेकर, अरे काय झालं, चल आता ते काम बाजूला ठेव, कोणतंही काम तू करू नकोस। आता कलाचा सुद्धा अगदी जीव अगदी अद्वैतमध्ये गुंततो। तेव्हा आता दोघांचं जे काही सुरू आहे ते बघून आबा रजनी यांना खूप हसू येत असते। म्हणतो की हे बघ अगं, खरे हातात जे काम घेतलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय मी बाजूला ठेवत नसतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो अगदी बरोबर, कोल्हापूरचा मर्द गडी आहे तो। तेव्हा अद्वैत लगेच आता खोशून हसतो आणि कोणतंही काम जर हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय तो बाजूला हटत नसतो। काय रे गड्या अद्वैत। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो अगदी बरोबर आहे। तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की हो आणि कला सुद्धा म्हणते की बघा। तर लगेच आता अद्वैत म्हणतो की एक नंबरची वेंदळी आहे ती, तिने जर भाजी चिरायला घेतली आणि चुकून जर बोटाला काही लागले तर तरी सुद्धा आता कलाचा जीव काही राहत नाही। तर ती अद्वैतला म्हणते की माझ्याकडे दे, मी करते, मी चिरते, तुझ्या बोटाला लागेल। तर रजनी म्हणते की अगं कला तू शांत बस, तुझा नवरा आहे ना आता मदतीला, आला ना तो काम करण्यासाठी, त्यामुळे जरा तू आराम कर, सगळं काही काम त्याच्याकडून करून घेते, तू काही काळजी करू नको, निवांत बस। तेव्हा आता आबा लगेच हे ऐकून म्हणतात की खरंच यासाठी सुद्धा नशीब लागते। आणि तेवढ्यात तिथे सोहम येतो। सोहम म्हणतो की वा वा वा, खरेच आज तर क्या बात है, दादाच्या हातचा स्वयंपाक तर दादा, परंतु व्यवस्थित चीर, वहिनीचं काम तू अजून वाढून ठेवू नकोस, मग तर झालं। तेव्हा आता अद्वैत लगेच त्याच्याकडे बघतो आणि त्याला खुणावतो आणि तेवढ्यात अनामिका ही फोन घेऊन बाहेर येते। तिच्या बाबांचा कॉल सुरू असतो। तिच्या बाबांना मात्र आबांशी बोलायचं असतं, म्हणून ती आता म्हणते की आजोबा, बाबांचा फोन आहे, म्हणून आता आबांच्या हातामध्ये तो फोन देते। तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की नमस्कार आणि कसे आहात। तेव्हा आता अनामिकेचे बाबा म्हणतात की हो आम्ही तर सगळेजण मजेत आहोत। आबा म्हणतात की इकडे कधी दौरा आहे, तुमच्या मुलीचं घर बघण्यासाठी या तर इकडे। तेव्हा अनामिकाचे बाबा म्हणतात की नवीन संसार आहे तर त्यात आमची लुटपुट नकोय, आणि आमची लेक मात्र तिकडे कशी आहे जावई बापू बरोबर, असं ते विचारतात। आणि तेवढ्यात मात्र अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात। तर अद्वैत हा विषय टाळण्यासाठी आता लगेच हळूच म्हणतो की अनामिका, तू दादाला सांग बरं, त्याचा मित्र त्याची वाट बघतोय, कधी भेटायला येणार आहे म्हणून। तेव्हा मात्र आबा लगेच म्हणतात की फक्त दादाला कशाला, तुम्ही सगळेजण इकडे आम्हाला भेटायला या। तेव्हा अनामिका फोन घेते। अनामिका म्हणते की बाबा, अहो सगळेजण तुम्हाला म्हणतात की या, मग या ना तुम्ही भेटायला। तेव्हा आता अनामिकाचे बाबा म्हणतात की अगं कोर्टाची खूप काम आहेत, काम झाल्यानंतर नक्की येईल, तोपर्यंत मी दादाला सांगतो, दादा नक्की तिकडे येईल। ते ऐकून अनामिका खुश होते आणि म्हणते की आय्या, दादाला तर लवकरात लवकर पाठवा। तेव्हा आता लगेच अनामिकाचे बाबा म्हणतात की हो ठीक आहे, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, जावई बापू कुठे आहेत, खूप दिवस झाले त्यांच्याशी मी नाही बोललो, त्यामुळे जरा तू त्यांच्याकडे बोलायला फोन दे बरं। तेव्हा आता सोहम लगेच हात पुढे करतो फोन घेण्यासाठी, परंतु अनामिका लगेच उठते आणि आता सगळ्यांसमोर आपल्या बाबांशी ती खोटं बोलते आणि म्हणते की नाही, सोहम बाहेर गेलेला आहे, त्याला मी नंतर सांगते फोन करायला। तेव्हा आता सर्वजण अनामिका का असं म्हटले असेल म्हणून तिच्याकडे बघत असतात आणि लगेच फोन ठेवते आणि मग आता खुश होऊन लगेच म्हणते की दादा येणार आहे, तोपर्यंत तयारी करते। अनामिका तर आत निघून जाते। तर
लगेच आता आबा सोमला म्हणतात की सोम अरे तू सुद्धा जा तिच्या मागे तयारी करू लागण्यासाठी। तेव्हा सोम काही न बोलता आत निघून जातो, परंतु रजनी मात्र आता हे सर्व बघून तिला वाईट वाटतं, अनामिका आपल्या मुलाशी कसं वागली म्हणून। तर आबा आता तिचा चेहरा बघतात आणि म्हणतात की रजनी अगं नको इतकी काळजी करूस। तेव्हा आता रजनी म्हणते की आहो ती सोमवर चिडणं हे साहजिकच आहे, आपणच तिची मनस्थिती समजून घ्यायला हवी, कारण सोम माझा मुलगा आहे परंतु तो सुद्धा चुकतो हे मला समजते। आणि हे बघा त्या दोघांचं जर नातं हे अगदी ठीक नसेल आणि त्या दोघात काही चांगलं सुरळीत नसेल तर कसलेही नवरा बायको आलेत आणि मग तो कोणत्या नात्याने आणि कोणत्या अधिकाराने अनामिकाच्या आई वडिलांशी बोलणार बरं। आणि ही अशी विस्कटलेली नात्याची घडी घेऊन जर तो त्यांच्याशी बोलायला गेला आणि त्यांना जर काही अगदी याच्यातून समजले त्यांचं काहीतरी बिनसलेलं आहे तर मग काय करायचं। आणि हे बघा नकोच त्यापेक्षा आई वडिलांना न सांगता मुलांचं सर्व काही कळत असतं। तेव्हा आता कला हे सर्व ऐकते। कला म्हणते की रजनी मॅडम आहो तुम्ही इतकी नका काळजी करू, खरंच सोहम मुलगा खूप चांगला आहे आणि तो सगळं काही सांभाळून घेईल, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, सगळं काही परत पहिल्यासारखं होईल, त्यामुळे तुम्ही इतकी काळजी करू नका। आणि लगेच आता कला ही रजनीला घट्ट मिठी मारते। तर अद्वैत खुश होऊन आता दोघींकडे पाहत असतो। तर आबा देवी अंबाबाईला आपल्या मनात म्हणतात की अंबाबाई सोहम आणि अनामिका ह्या दोघांचा संसार कधी सुखाचा होईल ग। दोघांच्या सुद्धा मनात एकमेकांच्या बद्दल खूप असे प्रश्न आहेत, दोघांना सुद्धा चांगला विचार करण्याची सद्बुद्धी दे। त्यानंतर आता रोहिणी राहुलला सर्व काही सांगते की कलाला मारण्यासाठी तिने काय प्लॅन केला होता। तेव्हा आता राहुल लगेच खुश होतो। राहुल म्हणतं की वा मम्मा अगं काय प्लॅनिंग केला, म्हणजे त्या कलाचा गेमच अगदी तो होर करून टाकला, परंतु ती अंजू जर मध्ये तडमडली नसती तर कुणाला काहीच कळाले नसते, तरी सुद्धा मम्मा तू काय खेळलीस खरंच सॉलिड वर का। त्या अंजूने जरीही सगळ्यांना सांगितले जरी असेल परंतु सगळ्यांचा मात्र आता तुझ्यावर जो काही संशय होता तर तो दूर तर केलाच, यासाठी सुद्धा अगदी एक स्किल असतं, तर तू पूर्ण वाट लावून टाकली। तेव्हा आता रोहिणी खुश होते। रोहिणी म्हणते की राहुल अरे फक्त वाटच नाही, अरे मला तर तिला वाटेला लावायचं होतं, म्हणजे हेच बघ, अरे अजून थोडासा वेळ जर गेला असता तर ती तडफडून मेली असती, माझेच चुकले, कडी न लावता फक्त कुलूप ठोकून चावी मात्र ही अगदी फेकून द्यायला हवी होती, सगळे गोंधळले असते आणि शेवटी तिचा खेळ हा खल्लास झाला असता। असो आज नाही तर उद्या माझा प्लॅनिंग आहे तर तो सक्सेसफुल होईलच। तेव्हा आता राहुल म्हणतं की हो नक्कीच डेफिनेटली होशील, डाऊटच नाही त्यात काही। तेव्हा आता रोहिणी लगेच विचारते की राहुल अरे पण त्या पूजाचं काय, पूजाबद्दल आता लगेच विचारायला सुरुवात करते, तिचे काय झाले, त्या पूजा प्रकरणाचं काय नेमकं आणि मागे कोणताही पुरावा असा सोडायचा नाही हे लक्षात ठेवायचं। कला आहे ना डिटेक्टिव्ह, ती सगळ्या याच्या मागे आहेच, तिच्या हाती जरी काही थोडंसं जरी लागलं तर मात्र आपलं काही खरं नाही, त्यामुळे तिच्यापासून मात्र सावधगिरी बाळगायची। तेव्हा आता राहुल म्हणतं की डोंट वरी मम्मा, अगं काही होणार नाही, अगं मी तुला सांगितलं आणि हे पग आजपर्यंत आपण पकडलं गेलो का, आणि हे पग ती कला खरे आहे ना तिच्या हातात, मी या जन्माला तरी नाही लागणार, ते शक्यच नाही। आणि चल मम्मा आता मला 2-3 कॉल करायचे आहे अगदी महत्वाचे, त्यामुळे जरा मी येतो, असे बोलून राहुल आता जरा बाहेर बोलायला जातो। त्यानंतर आता अनामिकाचा दादा हा अनामिकाला भेटायला येतो, त्याला बघून अद्वैतला आनंद होतो। दोघे लगेच आता एकमेकांना भेटल्यानंतर कडकडून मिठी मारतात। आता अनामिकाचा दादा आहे तर तो पुढे येतो आणि आबांना सुद्धा नमस्कार करतो। रजनी काकी आता त्याला चहा घेऊन येते, तर तो सगळ्यांना विचारतो की तुम्ही कसे आहात काकी, तुम्ही कसे आहात। रजनी म्हणते की अरे एकदम मस्त, आणि आई कशी आहे बरं, आणि तो सगळ्यांना विचारतो की काय अनामिका रुळली की नाही तुमच्या घरामध्ये। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो प्रश्नच नाही, आणि हे बघा आमच्या अनामिकाचं काही खरं नाही बरं का। तर अद्वैत विचारतो की का। तेव्हा आता सर्वजण अनामिकाच्या दादाकडे बघत असतात, तर आता अनामिकाचा दादा म्हणतो की अरे लहानपणी तर ती काय माझ्या मागे लागायची, तेव्हा मात्र आता चिडून मी तिला असं म्हणायचो की तिकडे सासरी गेल्यानंतर नवऱ्याला तू हवं तसं अगदी काय करायचं आहे ते कर। तेव्हा आता सर्वांना हसू येते आणि तेवढ्यात रोहिणी बाहेर येते। तेव्हा आता आबा हे रोहिणीला सगळ्यांच्या समोर विचारतात की अगं राहुल कुठे आहे रोहिणी। तेव्हा आता रोहिणी म्हणते की त्याच्या रूममध्ये, आणि का आबा तुम्ही असं त्याच्याबद्दल विचारतात। तर आबा म्हणतात की अगं त्याला बोलावून घे बाहेर। तेव्हा आता कला म्हणते की आजोबा मी बोलावून घेऊन येते। तेव्हा आता लगेच कला उठते, तर अद्वैत म्हणतो की अगं तू एकटी कशाला, मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो। नाही म्हणजे आबा ती चक्कर येऊन पडली होती आणि जर तिला परत चक्कर वगैरे आली तर म्हणून मी तिच्या सोबत जातो, म्हणून अद्वैत आणि कला दोघे आता राहुलच्या रूमकडे जायला निघतात। आता रोहिणीचा जीव तर अगदी असा टेन्शन मध्ये येतो, कारण तिला असं वाटतं की नक्की राहुलला जर बोलताना यांनी बघितलं तर अवघड होईल। ती परत आता सगळ्यांच्या समोर तेथे सोप्यावर जाऊन बसते। तेव्हा राहुल आता त्या आपल्या गुंडांना विचारत असतो की काय माझी लाडकी पूजा कशी आहे बरं, तिचा पाहुणचार व्यवस्थित सुरू आहे ना।
आणि तिला सांगा की मी तिला खरंच खूप मिस करतोय आणि जर तिने जास्त शहाणपणा केला तिला मात्र तिची जागा दाखवून द्यायची, तिचं आयुष्य, तिचा तो पगार, तिचा जॉब, सगळं काही माझ्या हातात आहे, सांगा त्या पूजाला, असे राहुल जेव्हा ओरडतो तेव्हा आता कला आणि अद्वैत तिथे दरवाजात येतात आणि हे सर्व ऐकून आता कला अद्वैतकडे बघत असते आणि त्यानंतर राहुल आता सांगा त्या पूजाला असे बोलून फोन ठेवतो. राहुल जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तर खूप घाबरतो. आता अद्वैत आणि कलाला बघून त्याला धक्काच बसतो, कारण त्याला आता भीती असते की राहुलला की अद्वैत आणि कलाने काही ऐकले तर नसेल. कला आणि अद्वैत दोघे आता अगदी रागरागाने ह्या राहुल समोर येतात. कला विचारते की काय राहुल, काय बोललास तू आता? मी तुझ्या तोंडातून पूजाचं नाव ऐकलं, तिचं काय झालं? आणि कला आता अद्वैतला विचारते की चांदेकर, तू सुद्धा राहुलच्या तोंडातून पूजाचं नाव ऐकलंस ना? का मलाच भास झाला? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी सुद्धा ऐकलं पूजाचं नाव. अद्वैत विचारतो की राहुल तू काय म्हणत होतास? तेव्हा आता राहुल लगेच अगदी पलटी मारतो. राहुल लगेच म्हणतो की झालं, तुझं परत संशय घेणं सुरू झालंस का? आणि दादा तू सुद्धा हिच्यावर विश्वास ठेवतोस? अरे तू सुद्धा परत तिचं ऐकून माझ्यावर अविश्वास दाखवतो आणि का तू तिचं ऐकून घेतो तेच मला नाही कळत. आणि हे बघ दादा, ती पूजा आहे तर ती आपल्या ऑफिसमध्ये एम्प्लॉई आहे की नाही? मी तिला सगळं काही पर्सनल डिटेल्स आहे तर माझे बँक डिटेल्स सुद्धा दिले होते ते सर्व टॅली करण्यासाठी. आता तर ती फोन सुद्धा उचलत नाही, कुठे गेली आणि काय, म्हणून मी ऑफिसमध्ये फोन केला होता आणि ऑफिसमधून आता मी ते सर्व विचारत होतो. तरी सुद्धा आता ऑफिसमध्ये मी पूजाबद्दल विचारतोय तरी सुद्धा आता ही खरे माझ्याबद्दल संशयच घेणार आहे का? कमाल आहे खरंच. आणि तू सुद्धा तिच्यावरच विश्वास ठेवतो आणि तिचं ऐकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ राहुल, तुला आबांनी आत्ताच्या आत्ता खाली बोलावलेलं आहे, तू लगेच खाली चल. तेव्हा राहुल लगेच म्हणतो की हो मी पुढे होतो आणि लगेच त्यांच्या अगोदर तो खाली जातो. तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात तर अद्वैत लगेच आता खाली यायला निघतो तर कला त्याला थांबवते आणि म्हणते की चांदेकर हे बघ, मी आता आपल्या ऑफिसमधला डेटा आहे तर तो चेक करण्यासाठी सांगितला होता. पूजाने मात्र त्यानंतर राहुलचा जो घोटाळा आहे तर तो आपल्यासमोर आणला होता. दिवसापासून पूजा तर माझ्याशी व्यवस्थित सुद्धा बोलत नाही आणि आता फोन करून ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे मला असं वाटतं की ती कुठल्या तरी अडचणीत आहे, त्यामुळे ती माझ्याशी नाही बोलू शकत. आणि आता मी राहुलच्या तोंडी तिचं नाव ऐकलं त्यामुळे हे बघ आता मला पूर्ण अगदी संशय आल्यासारखं आहे, काहीतरी गडबड मला वाटते. आपण एकदा तिला जाऊन भेटूयात, म्हणजे खरंच जर तिला आपल्याशी काही बोलायचं असेल तर ती बोलू शकते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे आणि ती आपली एम्प्लॉई आहे, मग आपण सुद्धा तिला जाऊन भेटायला नक्की हवं. परंतु आता तर आबांनी आपल्याला खाली बोलावलेलं आहे म्हणून आता ते दोघे खाली येतात. तर इकडे आता अनामिकाचा भाऊ आहे तर तो सोहमला भेटतो आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो, जे काम तू सुरू केलंस ते आता अगदी जोमात सुरू ठेव. तेव्हा आता सोहम म्हणतो की खरं तर हे सर्व तिच्यामुळे झाले, काय नेहमी मला अगदी हेच सांगायची की तू काहीतरी नवीन सुरू कर, घरी असं बसून राहू नकोस, तुझं काहीतरी नवीन चालू कर, त्यामुळे हे बघ तिच्यामुळेच आज सर्व शक्य झालेले आहे. तर अनामिका आता आपल्या भावांसमोर अगदी खुश होऊन हसत असते. तर आता हे सर्व ऐकून अनामिकाचा भाऊ अनामिकाला जवळ घेतो आणि सोहमला म्हणतो की वा खरंच जावई बापू, तुमचं हार्दिक मनापासून अभिनंदन. आणि तेव्हा सोहमला मात्र आता काजलची आठवण होते. काजल सुद्धा आता एकदा मनापासून त्याला म्हणलेली असते की वा चित्रकार, तुमचं मनापासून अगदी हार्दिक हार्दिक अभिनंदन. तेव्हा सोहम तिला म्हणलेला असतो की थँक्यू सो मच माधव म्हणतो. तेव्हा आता काजल म्हणते की अरे आपलं नाव इतकं चांगलं आहे तरी सुद्धा तू मला वादम का म्हणत असतो? तेव्हा आता सोम तिला म्हणलेला असतो की हे बघ, तू तर अगदी युनिक पीस आहे, तुझ्यासारखा अगदी कोणताही पीस या जगामध्ये नाही, अगदी सिंगल. तेव्हा काजल खुश होते आणि आपली कॉलर धरत म्हणते की हो ते तर आपण आहोतच. तेव्हा आता सोम परत म्हणतो की हो तू तर माझी बेस्ट फ्रेंड सुद्धा आहे. काजल म्हणते की कमाल, आणि हे बघ अरे आपल्या कॅफेमध्ये तू अशी छान छान कमाल चित्र लावलीस आणि बघता बघता अख्ख्या कोल्हापूरमध्ये तुझं इतकं मोठं नाव होईल, तेव्हा मात्र तू जगातील सर्वात फेमस चित्रकार असशील, सोहम चांदेकर द ग्रेट चित्रकार. आणि तेव्हा मात्र मी अगदी घमंडी होऊन अभिमानाने सर्वांना हेच सांगेल, ते पण ओरडू सांगेल, जी चित्र आहे ना तर ती आपल्या खास मित्राने काढलेली आहेत आणि सोहम तू जगातील सर्वात बेस्ट चित्रकार आहेस, किती हे सर्व भारी. तेव्हा आता सोहमला हे सर्व आठवतं आणि तो म्हणतो की खरंच खरं आहे, सगळ्याचं क्रेडिट आहे तर ते सर्व काजलचं आहे असे तो आता म्हणून जातो. तेव्हा आता सोहमच्या तोंडातून काजलचं नाव ऐकल्यानंतर सर्वांना
सर्वांना आता धक्का बसतो। अनामिका तर रागाने पाहत असते। तेव्हा आता अनामिकाचे तर अगदी मनासारखे होते। अनामिका लगेच म्हणते की वा वा सोहम वा, अगदी मनात आता की खुश होते, कारण तिला तर हेच हवं असतं। याला सेल्फ गोल म्हणतात, हेच मला हवं होतं आणि बघत राहा की मी तुझं काय करते ते। तेव्हा आता सोहम लगेच आता त्याची चूक लक्षात येते आणि तो परत म्हणतो की नाही, माझ्या तोंडातून अगदी चुकून निघून गेले, याचं सर्व क्रेडिट अनामिकाला जाते। तेव्हा आता अनामिकाचा भाऊ रागाने पाहत असतो आणि रजनीला सुद्धा आता सोहमचा राग येतो आणि परत आता सोहम म्हणतो की मला अनामिका म्हणायचं होतं, परंतु आता हे बघा, हे सर्व क्रेडिट अनामिकाच आहे। तेव्हा आता अनामिकाचा भाऊ अद्वैतला लगेच म्हणतो की अद्वैत, अरे सोहम काय म्हणतोय? तेव्हा सोहम म्हणतो की नाही, मला अनामिका असं म्हणायचं होतं। तर अनामिका लगेच म्हणते की नाही, त्याला काजल असं म्हणायचं होतं। आता अनामिका मुद्दाम सोहमला सगळ्यांच्या समोर अगदी, आणि बरोबरच आहे, काजलच्या सर्वचं क्रेडिट आहे। अनामिका आता रडण्याचं नाटक करते आणि रूममध्ये रागाने निघून जाते। आता हे सर्व नाटक ती मुद्दाम करत असते। सोहम आता तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो। तेव्हा आता रजनी लगेच सोहमला म्हणते की तुझी बायको चिडून आत गेली, मग तू जा ना तिच्या मागे, अरे बघ तिला सांभाळ जरा। तेव्हा आता सोहम तिच्या मागे येतो तर लगेच आता अनामिका दरवाजा मुद्दाम लावून घेते। तर सोहम बिचारा आता म्हणतो की अनामिका अगं दरवाजा उघड, अगं सॉरी अनामिका, प्लीज अनामिका माझं ऐकून घे। तेव्हा आता अनामिका ही मुद्दाम आतमध्ये येऊन हसत असते आणि जोराने बिचारा सोहम आता अगदी व्याकुळतेने अगं अनामिका दार उघड आणि सॉरी सुद्धा म्हणत असतो। त्याची काही चूक नसताना अनामिका सर्वांच्या समोर त्याला आता वेड्यात काढत असते आणि अनामिका मात्र आतमध्ये मस्त तोऱ्यात बेडवर बसलेली असते। सोहम अगदी मोठमोठ्याने दरवाजा वाजवत असतो की अनामिका प्लीज, अगं ऐकून घे, दार उघड। मी काय म्हणतो अनामिका प्लीज दार उघड, परंतु अनामिका मात्र आता हातामध्ये ओढणी घेते। अनामिका मात्र ओढणी हातात घेऊन अगदी जोरजोराने हसते, परंतु आता बिचारा सोहम बाहेर अगदी मोठमोठ्याने ओरडतो। तेव्हा आता सोहमच्या आवाजाने मात्र सर्वजण धावतच येतात आणि अनामिका काही दार उघडत नसते। सर्वजण अनामिकाला आवाज देतात की अनामिका दार उघड, अगं अनामिका दार उघड। रजनीला तर खूप टेन्शन येते, ती डोळ्यातून पाणी तिच्या आता वाहत असते। तेव्हा आता कला ही सावरते। कला म्हणते की रजनी मॅडम शांत व्हा। रोहिणी आणि राहुल यांना तर अगदी हा तमाशा बघून हसू येत असते। तर बिचारा सोहम मात्र अगदी व्याकुळतेने जोरजोराने आवाज देतो की अनामिका दार उघड। तेव्हा आता अनामिका मुद्दाम सगळ्यांच्या समोर नाटक करत ती ओढणी हातात घेते। तर आबा आता म्हणतात की दार तोडा। तेव्हा मात्र अनामिका नाटक करती ओठीवर फेकत असते, जेणेकरून तिला आता फाशी घ्यायची आहे असे ती आता सर्वांना दाखवते। तेव्हा मात्र सर्वजण धावतच दरवाजा तुटल्यानंतर आत येतात। समोर पाहतात तर अनामिकेचं हे कृत्य बघून सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो। खूप घाबरतात सगळेजण, अनामिका सगळ्यांना घाबरवते। तेव्हा आता लगेच अद्वैत, रजनी आता हे सर्वजण अनामिकाला धरतात की अनामिका काय करते हे, परंतु अनामिका मुद्दाम सगळ्यांच्या समोर नाटक करत म्हणते की सोडा मला, सोडा। आणि अनामिका आता सगळ्यांच्या समोर सोहमला म्हणते की मी गेल्यानंतर तुला त्या काजल बरोबर जे काही करायचं असेल ते तू कर, परंतु जिवंत असताना मात्र मी हे सर्व नाही बघू शकत। म्हणून अनामिका पुन्हा त्या टेबलवर चढण्याचं नाटक करते। तेव्हा आता तिचा भाऊ सोहम हे सर्वजण तिला सावरतात, अगं अनामिका असे करू नकोस। आणि आता सगळ्यांच्या समोर नाटक करते की सोडा मला, मला मरून द्या। तेव्हा आता सोहम बिचारा म्हणतो की अगं अनामिका चुकून झाले माझ्याकडून, हे सर्व चुकून कसं होईल रे, अरे नेमकं माझं नाव घेताना चुकून तुझ्या तोंडातून कायम काजलचंच नाव येत असतं, त्यामुळे हे पग सोहम मला जगायचं नाही। आता सोहम म्हणतो की ऐक प्लीज माझं ऐक। तर अनामिका ही त्याच्यावर जोरात ओरडते आणि हे पग अजिबात तुम्हाला हात लावायचं नाही, इथून पुढे तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही। अरे पुन्हा पुन्हा तू सॉरी सॉरी म्हणत असतो आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करत असतो, सगळं काही तेच चालू आहे सोहम। तुझ्या मनामध्ये तिचं नाव नसतं तर तोंडावर तिचं नाव आलंच नसते, तुझ्या मनात कायम तिच्याविषयी विचार असतो, म्हणूनच तुझ्या तोंडात तिचं नाव आले। तेव्हा आता रजनी बिचारी वेगळतेने म्हणते की अरे म्हणजे सोहम जरी चुकला असेल, परंतु सोहम तू शांत हो आणि अनामिका तू असं करू नकोस, कायम तू त्याला दोषी ठरू नकोस, तीच चूक परत करतोय, त्यामुळे आता मी नाही जगू शकत। म्हणून आता सर्वांच्या समोर अगदी मरायचं नाटक करते आणि सोहमला दोषी ठरवते। तेव्हा आता लगेच कला म्हणते की अनामिका अगं तू शांत हो। कलाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असते, परंतु आता कुणालाच माहिती नाही की आता हे सर्व ही नाटक करते। कला म्हणते की अगं रजनी मॅडम म्हणते ते बरोबर आहे, सोहमच्या तोंडातून हे सर्व चुकून निघाले, त्याचा तसा हेतू नव्हता, प्लीज समजून घे। तेव्हा आता अनामिका मात्र मनामध्ये खूप खुश होते। अनामिका म्हणते की खरंच काय कमाल असे
ऍक्टिंग मी करते आणि कमाल अगदी परिस्थिती निर्माण सुद्धा झालेली आहे, तर मला तर हेच हवं होतं आणि इतकं परफेक्ट असं ग्रेट झालेलं आहे. म्हणून आता तिचा भाऊ जवळ येतो आणि त्याच्या मिठीत ती अगदी रडत असते. सगळ्यांच्या समोर हे नाटक ती करत असते आणि आतमधून मात्र मनातून खूप अशी हसते. तेव्हा आता अनामिकाच्या भावाला हे सर्व खरं वाटतं. तो आपल्या बहिणीवरच विश्वास ठेवतो आणि सोहमला म्हणतो की सोहम, आजपर्यंत मी माझ्या बहिणीला कधीही असं रडताना बघितलं नव्हतं आणि यापुढे मात्र मी तिला असं सुद्धा नाही बघू शकत. आणि आता अद्वैतलाच तिचा भाऊ बोलत असतो की अद्वैत, काय हे माझ्या बहिणीची अशी अवस्था. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, अरे तू शांत हो, आपण नक्की बोलूया त्या विषयावर, पण शांतपणे बोलूयात, प्लीज तू शांत हो. तेव्हा आता तो ऐकायला तयार नसतो. मी काय बोलणार, अरे माझ्या बहिणीची अवस्था बघ तू कशी झाली, अरे तिची ही अवस्था बघून माझ्या मनाला सुद्धा काय वाटत असेल, कसा मी शांत राहू. एक भाऊ म्हणून बहिणीची ही अवस्था बघताना मला किती त्रास होतो, याचा तू विचार केलास का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा, मी समजू शकतो, तू शांत हो. आणि अनामिका, हे एक सोल्युशन नाही, प्लीज तू शांत हो, आपण सगळेजण एकत्र बसून बोलूयात, प्लीज तू शांत हो. तेव्हा आता अनामिका रडतच म्हणते की नाही, मला आता या विषयावर बोलायचंच नाही. तेव्हा आता तिचा भाऊ तिचा हात धरतो आणि येथून कायमची चल असं म्हणतो. म्हणून तो अनामिकेला आता तेथून घेऊन जातो. सगळेजण आता अनामिका करत असतात, परंतु आता अनामिका ही सुद्धा कोणाचंच ऐकत नाही, तिला सुद्धा तेच हवं असतं. आता रजनी सुद्धा अगदी व्याकुळतेने म्हणते की अनामिका. तेव्हा मात्र आता म्हणजे अद्वैत म्हणतो की रंजित, अरे प्लीज थांब. सगळेजण आता आग्रह करत असतात, अगदी विनवण्या करतात. हा कला पुढे येते. कला म्हणते की रंजित दादा प्लीज थांब, तू इतक्या टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका. आम्हाला सुद्धा अनामिकाची खरंच खूप काळजी आहे, तिला आम्ही काही होऊन देणार नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. अनामिका तर रडण्याचं नाटकही सुरूच असतं. तेव्हा आता अद्वैत सुद्धा रंजितला म्हणतो की रंजित, अरे तू इतक्या घाईघाईत कोणतेही असे निर्णय घेऊ नकोस. तेव्हा आता रंजित अगदी खूप रागवलेला असतो. रागाने तो आता अद्वैतकडे बघतो आणि सोहम बिचारा रडत असतो. त्याची तर काही चूक नसताना त्याला हे सर्व सहन करावे लागते. अद्वैत म्हणतो की रंजित, अरे आज तू मला ओळखतो का, या फॅमिलीला सुद्धा लहानपणापासून तू ओळखतो. अरे मी सोहमला समजावतो, विश्वास ठेव माझ्यावर. तेव्हा आता लगेच रंजित म्हणतो की अरे तू सोहमला काय समजावणार आहेस. अरे अद्वैत, तू एवढ्या सगळ्याचा समतोल राखणारा, जबाबदारीने वागणारा, सगळ्यांना समजावून घेणारा, आज मात्र आपल्या डोळ्यासमोर जे काही झाले ते झालेच कसे. आणि मुळात म्हणजे तू अद्वैत हे सर्व होऊनच कसे दिले. परिस्थिती इतकी टोकाला जाईपर्यंत तू काय करत होतास. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैतला काही उत्तर देता येत नाही. तो शांत असतो आणि हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता सर्वजण अनामिकाला म्हणतात की हे बघ, तू आम्हाला अशी सोडून जाऊ नकोस. रजनी सुद्धा खूप रिक्वेस्ट करते, परंतु रंजित ऐकायला तयार नसतो. रंजित म्हणतो की यातून मी मार्ग काढलेला आहे, अनामिकाला या घरात मी नाही ठेवणार, मी तिला घेऊन जाणार. आणि तेवढ्यात मात्र कलाच्या मोबाईलवर आता पूजाचा फोन येतो. कला धावतच येते. अद्वैतला म्हणते की चांदेकर, पूजाचा फोन. तर अद्वैत म्हणतो की उचल. तेव्हा आता पूजाला बोलता येत नाही, फक्त ती फोन लावते आणि आता ती जोरात ओरडत असते. तेव्हा कलाला सर्व काही अगदी संशय येतो. धावतच मात्र कला आणि अद्वैत तिच्या घरी येतात. तर तिची आई म्हणते की 2 दिवस झाले पूजाचा ऑफिसला गेल्यापासून काही पत्ता नाही, जेव्हापासून ती गेली तेव्हापासून ती घरी आलीच नाही. तर कला आणि अद्वैत या दोघांना धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.